हम्म. Hi, good evening, Snehal. हॅलो. आवाज येतोय का? येतोय येतोय. ओके, मी को-होस्ट साठी तुम्हाला दिलेलं आहे तिथे. तुम्ही स्टुडंट जॉइन झाले की स्टार्ट करू शकता. हा ठीक आहे चालेल. ओके. मला काही करायची गरज आहे ना इकडे? ठीक आहे. नाही, नाही, नाही. ओके रेकॉर्ड वगैरे सगळं ह्याच्यावरती चालू झालेलं आहे. ओके ओके ठीक आहे चालेल. स्टुडंट कनेक्ट होईल 1-2 मिनिटात. झालं की हा स्टार्ट ठीक करा. आहे. हा ठीक आहे ठीक आहे. 4 वाजता येतच आहे. आज ओके. काय आपलं 15-20 मिनिटाचं सेशन होईल. तिचे काही क्वेरीज असतील तर तू ते घेईल. ठीक आहे. चालेल. तसं त्यांना सांगा आज आपलं इंट्रोडक्शन हो पार्ट आहे हो हो आपण. हो 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 तसं सांगते. ओके. ठीक आहे. स्नेहल, हॅलो. हा मॅम बोला. हां, सायली जॉइन केलंय तिने. यू कॅन कंटिन्यू नाऊ. ओके.
ओके, थँक्यू. हॅलो, हॅलो, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. सायली. माय नेम इज स्नेहल. ठीक आहे, मी ट्रेनर असणार आहे हो, तुमची. हा, ओके. तर आपण काय काय आज एक आपलं ब्रीफ इंट्रोडक्शन घेऊया आणि मंडे पासून क्लास स्टार्ट करूया आपण. ठीक आहे, टायमिंग आहे 4 ते 5. ठीक आहे ना? हो, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके ओके, ठीक आहे. आज जस्ट एक आपण घेऊया की फ्रंट एंड काय असतं किंवा काही काही आपल्याला याच्यामध्ये शिकायचंय, राईट? ते सगळं विचारा. तुम्हाला काही क्वेरी असतील, एनी क्वेरीज, एनी डाऊट, प्लीज आस्क. सगळ्यात पहिले तर काय काय डाऊट्स असतील विचारायचे. हो. ठीक आहे, म्हणजे काही आहे का, आता आहे का काही डाऊट्स विचारायचं किंवा मला आहे आहे डाऊट्स म्हणजे मला एकच गोष्ट विचारायची आहे की माझं हा काय हा झालेलं आहे. हा. माझं आणि आयटीचं काहीच संबंध नाहीये. ओके कारण माझी कॉमर्स साईड होती. सो ओके म्हणजे माझ्यासाठी आपण कसं होतं, एका स्कूलमध्ये एंटर केलं की एबीसीडी पासून आपल्याला स्टार्ट करावं लागतं. हा हा हा. लाईक तसंच आहे. म्हणजे मला याच्यासाठी खूप बेसिक पासून तुमची हेल्प हवी लागली आहे. बिलकुल बिलकुल, ऑलवेज बिलकुल. आणि तसं पण आपण बेसिक पासून शिकणार आहे, सगळं बेसिक पासून, राईट? ओके. तुमचा टेक्स्ट एडिटर काय असेल, कोड एडिटर काय असेल, तो डाउनलोड कसा करायचा, इन्स्टॉल कसा करायचा, फाईल कशी क्रिएट करायची, याच्यापासून सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यामुळे त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका की बाबा माझं काहीच आयटीचं बॅकग्राऊंड नाहीये आणि मला जमेल की नाही. हा. एकदम आपण बेसिक फ्रॉम एबीसीच घेऊ आपण. ठीक आहे, हो. जे काही आपलं बेसिक आहे, पूर्ण बेसिक पासूनच आपण जाऊया. ठीक आहे, त्याच्यामुळं याचा म्हणजे तुम्हाला काय काय नाही समजलं ऑलरेडी, आता आता सध्या बॅचमध्ये तुम्ही एकट्याचे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. जे काय मला तुम्हाला एकट्याला शिकवायचंय, ठीक आहे, मग तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर झाल्याशिवाय मी पुढे नाही जाऊ शकत, राईट? मग तसे पण राईट. एनिवे कुठल्याही ट्रेनरचं काम काय असतं की ऍटलीस्ट जे स्टुडंट असतात त्यांना पूर्ण बेसिक पासून शिकवणं, राईट? एकदा का तुम्हाला बेसिक माहिती झालं की ऍडव्हान्स तुम्ही नंतर पण शिकू शकता. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आपल्याला ऑलरेडी बेसिक माहिती आहे, मग आपण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करत करत मग ते पण आपण करू शकतो, राईट? तर जेव्हा आपण स्टार्ट हो. करणार आहे, एकदम बेसिक लेवल पासून स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आता फ्रंट एंड मध्ये तुम्हाला माहिती असेल काय काय असतं. आपण सगळ्यात पहिले HTML, CSS, जावास्क्रिप्ट, ठीक आहे, हे 2 मेजर. आणि जे आपलं फ्रेमवर्क असेल ते आपलं रिॲक्ट. ठीक आहे, मग याच्यामध्ये हा. हा, आता याच्यामध्ये तुम्हाला कोडिंगचं काही नॉलेज नसलं तरीही चालतं. HTML, CSS मध्ये तर काहीच नाही. एकदम HTML, CSS, फक्त जावास्क्रिप्ट जी आहे ती एक लँग्वेज आहे. मग त्याच्यामध्ये पण आपण फार एकदम बेसिक पासून जाणार आहे. ओके. HTML, CSS ओके. तुम्हाला एकदम इझी वाटेल, म्हणजे काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही शिकायला. ओके. HTML मध्ये हम्म. आपलं जे HTML आता फ्रंट एंड म्हणजे काय ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, की जसं आता सपोज हे Zoomचं दिसतंय तुम्हाला फ्रंट एंड. ठीक आहे. इथं तुझं नाव दिसतंय, वरती माझं नाव दिसतंय, इथे हम्म. नावं दिसतात आहे, खाली आपले आयकन्स दिसतात आहे, राइट? हे जे काही हम्म. तुम्हाला दिसतंय यूआय, ज्याला आपण युजर इंटरफेस म्हणतो. ठीक आहे. ते सगळं बनतं आपल्या फ्रंट एंडमध्ये पूर्ण. ओके. मग HTML काय करतो? सिंपल. आता हे कुठं पाहिजे मला किंवा खालचे जे आयकन्स आहेत, ते आयकन्स कुठे पाहिजे? स्ट्रक्चर. सिंपल एक जे स्ट्रक्चर असतं, ते स्ट्रक्चर तुमचं HTML बनवतंय. अच्छा. ठीक आहे. हां. त्याच्यानंतर CSS जे आहे आपलं, CSS काय करतं? CSS आपलं करतंय त्याच्यामध्ये 1 मिनिट मी पेंटची स्क्रीन शेअर करते माझी. थोडंसं आपल्याला कळेल ते अजून. सपोज फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला सपोज घर बनवायचंय, राइट? सगळ्यात हम्म. पहिले आपण काय करतो? तुमचा आपला मॅप जो असतो, तो मॅप आपण करतो, राइट? की मला कुठे काय करायचंय बाबा, कुठे किचन कुठे हम्म. पाहिजे, देन लिव्हिंग रूम कुठे पाहिजे, बेडरूम कुठे पाहिजे, राइट? देवघर कुठे असं तर ठेवायचं, राइट? हे सगळं येतं. हा. मग ते जे स्ट्रक्चर आपलं असतं, ते स्ट्रक्चर आपण बनवतोय सिंपल HTML. हा अच्छा. आपला झाला HTML. ठीक आहे. ज्याने आपण बनवतो वेब पेजेस, ज्याला आपण काय म्हणतो, जे काही आपलं आता याने HTML काय बनवतो आपण, आता जसं हे माझ्या ह्याच्यात इथे दिसतंय. ठीक आहे. किंवा सेकंड इथे सपोज मी Google.com, आता हा हा जो मला दिसतोय Google, ठीक आहे. हे जे हे सगळे जे आपलं यूआय जे आपल्याला दिसतंय डोळ्यांनी, त्याला म्हणतात वेब पेज. वेब पेज म्हणजे काय? सिंपल. आता हे ॲप्लिकेशन कशावर चालतं? नेटवर, इंटरनेटवर. मग हम्म. जे काही हो. ॲप्लिकेशन्स असतील त्याला आपण म्हणतोय वेब पेज. आणि हे जे काही वेब पेजेस बनतात, ते वेब पेजेस आपण त्याच्यावर जे काही बनतात ते आपल्या HTMLने. ओके. मग सगळ्यात पहिले आपला हम्म. HTML जो असतो, तो सिंपल काय बनवतो? स्ट्रक्चर. हा HTML. देन असतो आपला
सीएसएस. सीएसएसचं मीनिंग आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट. आता याच्या नावातच स्टाईल आहे. स्टाईल म्हणजे काय? सपोज माझं घर बनलंय. ठीक आहे. मग तुमच्या घराला कलर ओके. कुठला द्यायचा? डोअर्स कुठले यूज करायचे? विंडोज कुठल्या आणायच्या? ब्लॅक पाहिजे, व्हाईट का तुम्हाला ग्लासेस पाहिजे? मीन्स त्याच्यामध्ये जे काही डिटेलिंग आहे राइट. ते सीएसएस. राइट. ते सीएसएस. जे डिटेलिंग म्हणजे जे आपण स्टायलिंग करतोय. मला कलर याचा फॉन्ट मला चेंज करायचा आहे. याचा फॉन्ट व्हाईट आहे. याचा फॉन्ट असा याचा Gmailचा हा लोगो दिसतोय. याचं मागच्या इथे मी बॅकग्राऊंडमध्ये इमेज टाकली आहे. इथे हा एसचा जो हे आहे तो दिसतोय ब्लूमध्ये. ठीक आहे. हे जे काही हं. आपलं स्टायलिंग आहे, याची मार्जिन किती सेट करायची, ठीक आहे. याचा याचा फॉन्ट काय असेल, हे सगळं ठरवतं आपला सीएसएस. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सिंपल सीएसएस काय करतो स्टायलिंग. आपला हा काय करतो एचटीएमएल काय करतो स्ट्रक्चर. सिंपल स्ट्रक्चर. देन सीएसएस स्टाईल. जे काही स्ट्रक्चर बनवलंय त्याला स्टाईली करण्याचं काम करतोय. राइट. स्टाईल. ओके. आणि लास्ट वाला जो आहे आपला तो आहे जावास्क्रिप्ट. म्हणजे आपलं जे काही आहे ते बेसिकली सगळं जावास्क्रिप्ट वरती आहे. 80% आपलं जावास्क्रिप्ट वरती आहे असं म्हणायचं. हा राइट. जावास्क्रिप्ट वरतीच आहे. हं. कारण की यांनी काय कसं यांनी तुमचं फक्त सपोज आता एक बटन आहे. हे बटन कसं काढायचं बटन आणायचं काम करेल HTML. बटनला मी कलर दिलाय, हे दिलाय त्याचं काम करेल सीएसएस. बट सपोज बटन क्लिक केल्यानंतर मला काहीतरी दिसलं पाहिजे किंवा त्यांनी सपोज बटन ऑन केल्यानंतर मला लाईट लागला पाहिजे. हा जो काम आहे हे काम करेल आपलं जावास्क्रिप्ट. जे की लॉजिक लावतो. सिंपल याला तुम्ही बॅकएंडची ऍक्च्युली ना हां. तुमचं व्हॉइस ब्रेक होत होता. हां, सो हां. ते एचटीएमएलच्या पुढे मी काहीच ऐकलं नाही तुम्ही काय सांगितलं ते. म्हणजे तुम्ही HTML म्हणाला ना एक फॉर एक्झाम्पल एचटीएमएल म्हणजे आपण बटन आणतो. हां, इथे राइट. तुम्ही आधी. HTML म्हणजे सिंपल एक बटन आहे. सपोज एक बटन आहे. बटन हां, क्लिक केल्यानंतर मला लाईट लागला पाहिजे. ठीक आहे. असं आपल्याला एक काहीतरी हां. फंक्शनॅलिटी बनवायची आहे. मग सपोज HTML काय करेल त्या बटनाला बनवेल फक्त. CSS काय हं, करेल त्या बटनला सपोज मला कलर चेंज करायचा आहे, बटनचा मला फॉन्ट चेंज करायचा आहे, तो करेल. बट जेव्हा हं. तो क्लिक केल्यानंतर जे काही फंक्शनॅलिटी असेल, दॅट फंक्शनॅलिटी जे जे बनेल ती बनेल आपली जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट. ठीक आहे. ओके. म्हणजे हे हं. स्ट्रक्चर, स्टाईल आणि लॉजिक याच्या मिळून आपलं ओके. बनतंय मेजरली फ्रंट एंड. आणि अजून आपले ॲडव्हान्स जे आपण हे करतोय, ॲडव्हान्स जे आपण एक फ्रेमवर्क लायब्ररी शिकतोय दॅट इज रिएक्ट. मग याचाच यूज करून आता रिएक्ट जे आहे ते जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे. देअर आर मल्टिपल लायब्ररीज ऑफ जावास्क्रिप्ट. ठीक आहे. मग आपण रिएक्ट यूज करतोय. आता भरपूर सारे तुम्ही ॲड्स वगैरे बघत असाल. ठीक आहे. रिएक्ट खूप याच्यामध्ये आहे, फॉर्ममध्ये आहे. मग त्याच्यासाठी आपण तिथे यूज करणार आहे जावास्क्रिप्टची लायब्ररी म्हणून ॲज अ रिएक्ट. ओके. मग ओके. HTML सगळ्यात पहिली स्टेप असेल आपली HTML, देन हं. CSS अँड देन जावास्क्रिप्ट. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये HTML आणि CSS लवकर समजून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. जावास्क्रिप्ट फक्त एक लँग्वेज आहे. त्या लँग्वेजसाठी आपल्याला थोडंसं का म्हणजे कसं एकदम बेसिक आपण तसंही बेसिकपासून शिकणार आहे. बट थोडंसं हं. 1-2 दिवस नाही समजलं तर जेव्हा आपण एकदा फ्लोमध्ये येतो, तेव्हा आपल्याला हे पण कळून जातं. ठीक हो. आहे. जावास्क्रिप्ट ईझी आहे. खूप ईझी लँग्वेज आहे. ॲज कंपेअर टू तुमचे जावा आपल्या बाकीच्या तर मग म्हणजे हे आहेत. थोड्याशा हार्ड आहेत. बट जावास्क्रिप्ट इज सिंपल लँग्वेज. ओके. ठीक आहे. HTML पण खूप सिंपल आहे. ठीक आहे. एकदम ईझी आहे. याच्यामध्ये आपल्याला कोडिंग म्हणजे काय? प्रॉपर असं कोडिंग वगैरे लॉजिक-बिजिक काही लावायची गरज नाही HTMLमध्ये. ऑलरेडी जे टॅग्स दिलेले आहे आपल्याला ते यूज करायचे आहेत. काही प्रॉपर्टीज आहेत, काही सिंटॅक्स आहेत. ते यूज करून आपल्याला आपलं कोडिंग करायचं सिंपल. ओके. ठीक आहे. हे एक टोटल तुमचं रिप्रेझेंटेशन आपण असं स्टेप बाय स्टेप हे सगळं शिकणार आहे. अच्छा. हं. ठीक आहे. तर याला जो टाईम लागतो, आता टाईम आपला जसा दीड ते दीड आपण म्हणू शकतो किंवा 4 6 6 टू 7 वीक्स लागतात. मग आता याच्यानुसार आता तुमच्या याच्यानुसार आपण HTML पहिले एकदम स्लो घेऊया. नंतर थोडंसं आपल्याला समजत जातं. मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण एखादा टॉपिक एक्स्ट्रा जरी घेतला तरी पण तो तुम्हाला कळून जातो. असं असतं. अच्छा. स्टार्टिंगला एकदम स्लो घेणार आपण. त्याच्यानंतर मग आपली थोडीशी स्पीड वाढत जाईल. जसं तुम्हीच म्हणता मॅम पुढे घ्या नेक्स्ट असं. असं होत जातं. अच्छा. हं. ठीक आहे. अजून याच्यामध्ये काही हो. विचारायचं आहे का? अजून जे काही आपलं कोड एडिटर असेल, जसं आपण कोड एडिटर इथं व्ही-एस कोड यूज करतोय. मग व्ही-एस कोड असेल तर ठीक आहे, नसेल तर मी डाउनलोड, इन्स्टॉल ते पूर्ण सगळं सांगेल. नंतर फाईल कशी क्रिएट करायची, त्याच्यामध्ये आपला फर्स्ट कोड कसा लिहायचा, काय लिहायचा, रन कसा करायचा, ते सगळं त्याच्यापासूनच आपण पूर्ण बेसिकपासून शिकणार. ठीक
ठीक आहे? हो. हं. काय विचारायचं असेल तर विचारा तुम्हाला. काही डाउट असतील, काही हे नाही, असेल तर नाही. विचारा. आतापर्यंत तुम्ही एकदम बेस्ट सगळं हे केलेलं आहे. म्हणजे मला काहीच डाउट्स नाहीयेत. म्हणजे ओके. तुम्ही ज्या फ्लोमध्ये मला सगळं एक्सप्लेन करताय ना, खूप छान समजतं. ओके, ओके. ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय करू, आज फक्त मी एक ब्रीफिंग मला पण तुमचं बॅकग्राऊंड वगैरे थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं किंवा बाबा काय बॅकग्राऊंड आहे, काय नाही, कसं म्हणजे काय नाही का, म्हणजे त्या याने मग मी अच्छा, नाही शिकवते. माझं ठीक आहे. बेसिकली काय मग आहे ना, त्याच्यानंतर मग आपण की मंडेपासून काय करूया, आपण हां, हां. माझं हां, बेसिकली बोला ना. काय झालं, की माझ्या मिस्टरांना या कोर्सबद्दल एका त्यांच्या कलीगकडनं समजलं, ओके. की हा कोर्स आहे तो खूप छान आहे आणि नॉन आय-टी जरी तुम्ही आहात, तर तुम्ही तो करू शकताय. हो, हो, हो. असं त्यांना समजलं. मग ते ते त्यावेळी इंटरेस्टेड होते, की एकतर हं. त्यांना करायचं होतं अदरवाईज माझ्यासाठी. हां, आणि हां, हां. मी सध्या काय माझं बेबी असल्यामुळे माझं थोडंसं जॉबमध्ये ब्रेक घेतला होता. ओके. तर मग ते म्हणाले, "जर तुला करायचंच आहे, तर मग तू एक कोर्स कंप्लीट कर आणि मग त्यानंतरच तू तुझं प्रॉपर जॉइन करून मग हो, हो, म्हणजे हो. सेटल हो त्याच्यामध्ये. बाकी तू दुसरं काही करणार किंवा काय ते एक्स-वाय-झेड जॉब करण्यात काही इंटरेस्ट नाही राहिलेला आता." हां, नाही खरंच आहे. याच्यामध्ये आणि तुम्ही याच्यामध्ये जर तुम्ही नेक्स्ट लेव्हलला जेव्हा तुम्हाला एकदा एकदा बेसिक समजलं ना, तुम्ही नंतर एकदम याच्यामध्ये जसं इंटरव्ह्यू प्रिपरेशन झालं, हे झालं. त्याच्यानंतर आता तुमच्याकडे टाईम आहे. पूर्ण टाईम तुम्ही देऊ शकताय. नंतर जॉब हो. करत आपण दुसरा क्लास करणं म्हणजे ते हेक्टिक होतं. आपला बेबी सांभाळा, घरचं सांभाळा, हं. त्याच्यानंतर क्लास करा, आपल्याला स्वतःला अभ्यास करा. म्हणजे नाही जरा ते ॲक्चुअली माझं एका ठिकाणी इंटरव्ह्यू झालं होतं आता आणि जॉइन हां. पण ऑलमोस्ट केलं होतं मी. हं, हं, बट हं. लास्ट वीक काय झालं माझे मिस्टर थोडेसे बाहेर गेले होते आणि अच्छा. मग त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला ते जॉइन करायला. मग ते हां. म्हणाले आल्यावरती, की "बाबा आता ते जॉइन करण्यापेक्षा तू डायरेक्टली कोर्स जॉइन कर हं, आणि हं, हं, मग हं. जॉब आणि हे नाही होणार पॉसिबल तितकं." राइट, सो राइट, राइट. मग आम्ही डिसाईड केलं, की जॉब सध्या करायचंच नाही. हं. फोकस फक्त कोर्सवरती करायचा आणि मग कोर्स झाला, की मग त्याच्यानंतर जे काही असेल तर मग त्याच्याशी रिलेटेडच जॉब हां, हां, हां. चालेल ना, चालेल. तसा जॉब तुम्ही म्हणजे याच्यामध्येच करत होते का आपल्या नाही, कॉमर्समध्येच? नाही. कॉमर्समध्ये असं नाही. ॲक्चुअली माझं काय झालं, की म्हणजे थोडंसं एका फ्रेंड थ्रू असं होतं, की यार त्यांचं एक टेलिकॉलिंगचं हे झालं होतं. हां, हां, ऑफिस हां. स्टार्ट झालं होतं. तर मग अच्छा. माझ्याकडे जॉइन करणार का? अशा हिशोबाने मला विचारलं. तर ॲज अ फ्रेंड मी तिथे जॉइन हां, केलं. हां, हां. पण मग बरोबर. एक आपल्याला कॉन्फिडन्स हं. येतो ना, की मी याच्यामध्ये मला जमतंय, करू शकतेय. हो, हो, तर हो. मग ते टेलिकॉलिंगचंच मी जवळ-जवळ 2-3 वर्ष केलं. मग कोरोनाच्या नंतर थोडंसं तेव्हा प्रॉब्लेम झाला ना. अच्छा, अच्छा. मग ते तेव्हा त्याच्यानंतरनं ते बंद करून टाकलं जॉब मी आणि आता पुन्हा ओके. तेच सेम जॉइन करत होते. हां. बट मग हे म्हणजे समजलं तर त्याच्यामध्ये मग म्हटलं पुढे पुढे इंटरेस्टिंग आहे. ग्रोथ काहीच आहे त्याच्यामध्ये. नाही, नाही का? नाही, नाही. याच्यापेक्षा काहीतरी न्यू टेक्नॉलॉजी तुम्ही शिकताय. याच्यामध्ये हां. भरपूर आणि आता रिएक्ट फ्रेमवर्क जे आहे ना, भरपूर ॲप्लिकेशन रिएक्ट थ्रू बनतंय. त्याच्यामुळे हे जे आहे खूप आता याच्यामध्ये सध्या याच्यात आहे. डेटा सायन्स झालं, तुमचं फ्रंट एंड वेब डेव्हलपमेंटचा हा जो कोड आहे हे झाला. फुल स्टॅक झालं. हे खूप आता सध्या याचे जास्त डिमांडिंग आहे. त्याचं मार्केट जरा जास्त आहे. प्रत्येक एक फेज असतो ज्याच्या प्रत्येक एका फेजमध्ये ते चेंज होत राहतात. असं हो असतं. आणि आता काय होतं बेसिकली तुम्ही जर या फील्डमधनं आहात, तर हां, तुम्हाला त्याचं जास्त नॉलेज आहे. पण आमचं कसं होतं, की बाबा चला आपल्याला जर कोणी सजेस्ट करतंय, तर मग हां, ते हां. सजेस्ट केल्यामुळे त्यांनी काय केलं, मग त्याच्यावरती भरपूर सारं सर्च केलं. हं. आणि मग ते त्यांनी डिसाईड केलं, की नाही आता हे करू आपण. आणि मग यानंतर पण याच्यामध्ये काही ॲडव्हान्स असेल, तर मग या कोर्स नंतर मी तेही आहे माझं, की बाबा चला ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स असेल, तर मला तेही शिकायचंय. हां, कारण जर हां. एक गोष्ट घेतली, तर मग ती पूर्ण केली, तर मगच त्याच्यामध्ये छान आपल्याला स्कोप मिळेल ना पुढे जाऊन. हो, 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 हो. फ्रंट एंडचा आता वेब डेव्हलपमेंट म्हणजे कसं आता सपोज फुल स्टॅक झाला, म्हणजे त्याचा हा एक पार्ट येतो. मग फुल स्टॅक म्हणजे हं, हे झालं आपलं फ्रंट एंडचं, राइट? मग हं. तुमचं याला जे बॅक एंड देतात, ते बॅक एंडचा पण म्हणजे मग तुमचा तो एक एक त्याच्यामध्ये एक लँग्वेजचं तुमचं येतं स्पेसिफिकेशन येतं पूर्ण. मग तुमचं पायथन फुल स्टॅक झालं, जावा फुल स्टॅक झालं, असंही जास्त येतं. अच्छा. पहिले मग पहिले आपण एक बेसिक पहिले हे शिकून घेतलं, की ईझी जातं. ट्राय करायचं याच्यातच आपल्याला मिळतंय, काय होतंय पुढे. त्याच्यानंतर कोर्स झाल्यानंतर प्रॅक्टिस आपली कशी आहे, त्याच्यावर मग तुम्हाला पुढचं तुमचं ठरवता येईल, की बाबा मला नेक्स्ट पण याच्यामध्ये करायचं तर मग आपण नेक्स्ट कंटिन्यू करूया. हो. हं. पण याला पुढे स्कोप तसा छान आहे ना, की बाबा म्हणजे हो, असं असं म्हणजे खूप नाही का मला हां. कोणीतरी रिफर करतंय म्हणून मी कोर्स करतीये.
असं नाही अ, होणार ना? नाही, असं नाही होणार. याच्यामध्ये तुम्ही अजून पुढे याच्यात ॲडव्हान्स पण शिकू शकता. जसं फुल स्टॅकचा मी कोर्स म्हटला. फुल स्टॅक तुम्ही कंटिन्यू हां. करू शकता और नुसतं एवढ्या याच्यावर पण तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे कंपनीजमध्ये कसं असतं जॉब मिळतात फ्रंट एंडच्या बेसिसवर. आपण जे म्हणतो अच्छा. ना जे आपलं वेब डेव्हलपमेंटचं वेब ॲप्लिकेशन्स बनतात त्यांच्या याच्यावर पण तुम्हाला ओपनिंग्ज मिळतात. आणि याच्यामध्ये अच्छा. नंतर मग जसं आपण एक रिएक्ट एक लायब्ररी शिकतोय. अशा भरपूर साऱ्या लायब्ररीज आहेत, फ्रेमवर्क्स आहेत, जे तुम्ही शिकू शकता त्याच्यानंतर पण असं असतं. अच्छा. नाही म्हणजे कसं आता जसं की मी आता मला या गोष्टीचं काही नॉलेज नव्हतं. आता हं. जसं-जसं मी याच्यामध्ये थोडं-थोडं तुम्ही मला शिकवताल, मला त्याच्यातलं काही-काही कळत जाईल. मग हो. त्यानंतर एक असं होतं ना, की बाबा चला आपल्याला एक माहिती होतं, की आता हां, मला नंतर हे केलं, की मग मला पुढे जाऊन ते समजत जाईल. बिलकुल, मग बिलकुल. म्हणजे पाण्यात पडलं, की आपण पोहायला येतं तसं, की करायला घेतलं, की मग आपल्याला बाकीच्या गोष्टी पण कळतात, की बाबा हे येतात. हो. तसंच. येतातच. आणि हे जे आहे ना, हे खरंच म्हणजे सिंपल आहे. एवढं काही म्हणजे याच्यामध्ये आपला म्हणजे हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल सगळं. अच्छा. हां. आणि जेव्हा समजतं ना, तेव्हा मग आपण प्रॅक्टिस करतो. इंटरेस्ट येतो आपल्याला त्याच्यात असं असं राहतं. हो. हं. चालेल ठीक आहे. काही आहे अजून क्वेशन्स तर घेऊया. नाहीतर मग आपण जे आहे ते मग मंडेपासून तुमचा आपलं HTML पासून आपण स्टार्ट करूया मग. चालेल काही प्रॉब्लेम नाहीये. चालेल? अ, ओके. हां. हो, हो. नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त जे काही तुमचं टायमिंग्स ते कसं असेल, जर का चेंज होत असतील तर फक्त मला टायमिंग हाच तसं मी असेल आपला बोलली 4 to 5. 4 to 5 ओके, नो प्रॉब्लेम देन. मी मंडेपासनं शार्प 4 वाजता जॉइन करेन. हां. चालेल. थोडं 1-2 मिनिट लेट जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आपला काही. चालतं. हां. चालेल. ओके. ठीक आहे. थँक यू. हां, वेलकम. चलो बाय. मंडेला बाय. आपण करू. मंडेपासून स्टार्ट करूया मग ओके? हो, ओके, नक्की. ओके, ओके. चल बाय. चलो, थँक यू स्नेहल. बाय. वेलकम. बाय.